भारी झाले आहे ना. जाऊ दे बाई, मोठं करायला लय खर्च येतो बाई. मग काय करते, मी एकटीच मेले ना बचत गटाचे हप्ते बरोबर. मोठं केल्यावर परत 50-60 हजार रुपये खर्च. काय का शांत बाई, एकटीनेच घर भरणी खाल्ली. एवढं मोठं घर बांधलं तेव्हा नाही खर्चाचा विचार केला, आणि घर भरणी करायला खर्चाचा विचार केला का ग? आणि आम्हाला नाही बोलवलं, एकटं कमलाबाईलाच बोलवलं. जशी तीच लय तुझी जवळची होती आहे ना, त्याच्यामुळेच नाही भांडायला आले आज तुझ्या संग. मी 2 जणी बी घेऊन आले. अगं लाता बाई, विचार करीत जा दुसऱ्याचा. आता एखाद्या दिवशी दे ना शांताबाई आपल्याला पार्टी. देशील ना शांताबाई? सगळ्यांना पार्टी द्यायची तू. काय शांत, तू पोरीला नव्हतं बोलवलं का घरभरणीला? तिला बोलवायचं नाही, एकूण ते पोरगी येते, शाळा काय कायमचीच आहे. आता घरभरणी काय तिला परत पाहायला भेटेल का? अगं तिला फोन केला होता मी, पण ती म्हणली आई मला काही सुट्टी देत नाहीये सर लोक, माझं काही येणं होणार नाही, तुम्ही तुमची घरभरणी करून घ्या. त्याच्यामुळे तिला नाही बोलवलं मी. आणि तिला आता सुट्टी बी नाही, ती काय अजून 6 महिने येत नाही बाई. आणि तिच्या नादी लागून कुठं मी बसू? तिथं राधाला दिवस गेलेले, तिथं जागा पुराणा बसाय उठायला तारस राहिला. त्याच्यामुळे मी गाईच करून टाकली बाई. तुम तो हमको भी भूल गए शांता बाई. हमारी भी सोच नहीं आई कि तुम्हारे दिल में, हमको भी नहीं बुलाया तुमने. घर भरने के लिए हम तो घर चालू किया तुमने बनाने के लिए, तब से इंतजार कर रहे थे कब शांता बाई की घर भरनी होगी और हम जाएंगे, लेकिन आता हमें भूल ही गए. काय नाही, एखाद्या दिवशी मी तुम्हाला पार्टी देईन ना, सगळ्यांना पार्टी देईन. हे थोडे मला बचत गटाच्या हप्त्यानं लय ओव्हरलोड होऊ राहिली, त्याच्यामुळे पैसा लागो ना ग. तिकडं राणीचं बी शिक्षणाला पैसा लागतो, इकडे एवढं मोठं घर बी बांधलं, आणि पोरं बी हिशोब देत नाही बाई. शांताबाई आता राणी किती दिवस येणार नाही? तुम्ही तर 6 महिने म्हणल्या बाई, असं कोणतं शिक्षण आहे बाई इतके दिवस? अहो लाता बाई, तिचं शिक्षण लय मोठं चालू आहे. आणि तिला अभ्यासातून वेळ मिळत नाही, आणि शिक्षक लोक येऊन देत नाही. आता 6 महिने म्हणलेले, आता कधी येतील कधी नाही काय माहिती. का शांताबाई, तुम्ही तर म्हणला राणी 6 महिने येणार नाही, म्हणजे ती नवरा बी टपकली. तुम्हाला माहित नव्हतं का राणी येणार आहे का नाही येणार? तिने फोन बी नव्हता केला का? असं कसं बाई राणी अचानकच काय आली बाई? काय माहिती बाई कमून आली कमून नाही. आता परत दिवशीच फोन केला होता तेव्हा म्हणली मा येणं नाही होत 6 महिने. मग मला तरी काय माहिती कमून आली. राणी तू तर परत दिवशीच म्हणली 6 महिने येणार नाही ना, अचानकच काय येऊन टपकली तू? फोन नाही, बातमी नाही, काही नाही, काही झालं का? आणि तू तर आता परत दिवशी असं म्हणली, मला वाटलं खरंच तू 6 महिने येणार नाही. काही नाही झालं, आले मी जाते मी घरात, कपडे बिपडे चेंज करते, मी बॅग म्हणून ठेवली. काय झालं बाई पोरीला? ती तर काही बोलली नाही जादा, काय झालं काय नाही काय माहिती बाई. जरा नाराजच दिसत होती. बघ बाई शांता, कमून आली ती अचानक? काही सांगितलं नाही, काही नाही यायच्या आधी. बघ तिला विचारून बघ काय झालं काय नाही. बघ बाई शांता, कमून आली पोरगी? येतो आम्ही आलो होतो भांडायला, पण आता तुझी पोरगी अचानक आली. बघ काय झालं काय नाही, येतो आम्ही. काय बोला तर बाई, तुम्हाला असं नाही वाटू राहिलं का शांताबाईची पोरगी काही लफडं बिपडं करून आली काय शाळेतून? सर लोकांनी तिला काढून दिलं, असं तुम्हाला काही वाटून राहिलं का? शांताबाईचा पोरीचा चेहरा कसा पाहिला का तुम्ही, कसा होता? हा बाई, मला बी असंच वाटत होतं, पक्की शांताबाईची पोरगी काहीतरी लफडं करून आली, तिला मास्तर लोकांनी काढून दिलं. मला तर असंच वाटू राहिलं बाई कमलाबाई, तुम्ही काही का म्हणा ना, लफडं करून आली. पण शांताबाई आता आपल्याला खरं नाही सांगणार पहा तुम्ही, पण आपण बरोबर खबर लावू. तशी लई नाक वर करून बोलती ना, आली अजून पोरगी लफडं करून. चला आपण आहे ना पक्की खबर लावू. खबर लावली का मग सरपंचाकडे जाऊ. मग बघा कशा शांताबाईच्या इज्जतीचा फालुदा होतो. पण आहे ना कानुष्यावरच राहू आता आपण, आणि माहीत पडलं का लगेच सरपंचाकडे जायचं. मग कळण शांताबाईला, लोकांच्या लेकरांना लई नावं ठेवी ती. हो पाटील, आता इथून ती पोरगी गेली कोणाची होती? अहो ती शांताबाईची पोरगी होती ना, ती बाहेर गेलेली ना शिकायला, आता 4 वर्ष झाली तशी बाहेर आहे. आता मोठी नोकरी लागेल ती बरेच दिवस येणार नव्हती, पण आली. कालच तिच्या बापाचं नाव बोलणं झालं, ती म्हणे 6 महिने येणार नव्हती ना आली. अहो पाटील, तो म्हणून राहिले 6 महिने येणार नव्हती, ती तर आता आली नाही, साऱ्या रोडनी रडत चालू होती. नेमकी भानगड काय? मग ती पोरगी रडत म्हणून होती, आणि ती तर 6 महिने येणार बी नव्हती. काही तुमच्या डोक्यात आलं का? मास्तर लोकांनी तिला काढून अशी पुरी मास्तर लोक शाळेत नाही ठेवी, त्याच्यामुळे चालली असं साऱ्या रस्त्याने रडत ती राणीच म्हणून राहिले तुम्ही. मग तिला मास्तर लोकांनी काढून तिला असं केलं असं काही लपडं. आपली राणी इथं नाही, ती तर शाळेत आहे तिकडं. नेमकं भानगड काय मला काही कळना गाड्या, आणि एवढे हळूहळू का म्हणून बोल राहिले, काहीतरी भानगड आहे. आपली राणी घरी तर नाही आली. मी ना घरी जाऊनच बघतो नेमकं भानगड काय, आईला विचारितो. हे बघा सकाळी ना मी कमलाबाईला लाताबाईला ना शांताबाईच्याच घरी जाताना पाहिलं होतं. मला वाटतं ते आताच तिथून आले, त्यांना काही माहिती असं, मी त्यांना विचारितो जाऊन. तुम्ही बसा, नेमकं भानगड काय ते तर कळलं ना. हे कमलाबाई,
अगं तू शांताबाईच्या घरी गेली होती ना, ती पोरगी आली ना. मग काय झालं, आले असं भेटले असं सुट्टी बिट्टी आली, मग त्याच्यात काय एवढं, तुम्ही काय 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 मला विचारायला आले. अगं तसं नाही, ती साड्यालाच तिने रडत रडत चालली होती. नेमकी भानगड काय आहे? ती 6 महिन्यात येणार नव्हती, मग ती एवढी अचानक आली कसं काय? काही भानगड तर नाही, त्याच्यामुळे मी विचारू राहिलो. हा काका, ती घरी आली ना तेव्हा तिचं तोंड बरं सोडून दिलेलं होतं. मला बी असंच वाटू राहिलं, पण काही कळू नाही राहिलं नेमकी भानगड काय. अगं झालं तरी काय, तू 6 महिने म्हणली होती येणार नाही, तू अचानक आली. नेमकं कॉलेजमध्ये झालं काय, तू सांगशील का नाही. अगं आई, मी वाटाने येत होतो, तिथं गावातली माणसं आहे ना, चर्चा करीत होती. काय राणी साऱ्यालाच त्याने रडत आली आणि काय लपडं केलं आणि काय असं मी ऐकलं. काय खरं आहे? राणी, आता तरी सांगशील का नाही खरं काय आणि काय नाही. राहिल्याने काय नाही म्हणत, मला सगळं खरं सांग. आमच्या पारी इज्जतीचा पंचनामा उरायला काय आणि काय नाही, लवकर मला सांग. तू कमून आली, तू 6 महिन्यानंतर येणार होती, आधी सांग मला. काही कांड करून तर नाही आली ना तू. अरे बापरे, पोलीस कशा आली आपल्या गावात? हां, अजून आपल्या गावात पोलीस नव्हते आले, कशा आले असं पोलीस? राणी देवराम डोई फोडायचं घर कुठे आहे? कोणी सांगा का आम्हाला त्यांच्या घरी जायचं आहे. राणी देव तर डोई फोडे का? या वाटाने सरळ जायचं आणि वाटालाच त्यांची बिल्डिंग आहे, तिथे येते. बरं जातो आम्ही या वाटाने सरळ. चला. नेमका किस्सा काय आहे? सकाळी शांतबाईची पोरगी रडत आली, 6 महिने येणार नव्हती, कधी आली आणि तिच्या पाठी मागं लगेच पोलीस बी आले. नेमकं भानगड काय आपल्याला त्यांच्या मागं जाऊनच पाहावं लागेल, तसं आपल्याला कळणार नाही. चला आपण बी जाऊ, तिथं आपल्याला सगळं खरं समजत. तशी शांताबाई काय होईल ते सांगणार नाही काय झालेलं आहे ते. चल आता बाई, आपण बी पाहू नेमकं तिथं काय तमाशा चालू आहे, तसं आपल्याला कोण खरं सांगणार आहे. चल आता बरोबर सगळं खरं समजा आपल्याला, मग जाऊ आपण सरपंचाकडं. ती काहीतरी करून आलेलीच आहे. हा चला सगळं आपण तिथे जाऊन नंतर चला आपल्याला सांगायचं हो नंतर पोलीस जाऊन करून आली. अगं कावाची रडती, मी तुला काही विचारू राहिले. हा, तू काही लपडं बिपडं करून तर नाही आली, तुला मास्तर लोकांनी हाकलून तर नाही दिलं का कराने? हा, काही लपडं बिपडं तर नाही केलं. हा, तू एवढी गपगप आहे, मी विचारी तिथं भुकत बसती. हा, भुकल्याने काही होणार नाही. आणि तो या डोळ्यातलं पाणी सांगू राहिलं, तू काहीतरी ना चांगलंच कांड केलेलं आहे, त्याच्यामुळेच त्या डोळ्यातून पाणी येऊ राहिलं. पोलीस का म्हणून आले आमच्या घरी? तुम्हीच करा आणि डोई पुढे. हां, उद्या आहे ना तुम्हाला पुरस्कार दिला जाणार आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी तिथं बोलवलेलं आहे. तुम्ही पुरस्कार घ्यायला नक्की या. तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार? कशाचा पुरस्कार? तिला कशाचा पुरस्कार? ती आलेली काल अचानक घरी बोंबलत. काय केलं तिने? अहो आंटी, तुमच्या मुलीला सुट्टी दिलेली शाळेने 15 दिवस. कमाल सुट्टी दिली तिला 15 दिवस? अहो आंटी, तुमच्या मुलीने एका मुलीची इज्जत वाचवली, तिला पोरांपासून वाचवलं. तिची पोरं इज्जत घेत होते तेव्हा ही केली आणि ही बहादुरीने त्या मुलीला वाचवलं. त्याच्यामुळे तिचं कौतुक करण्यासाठी तिला 15 दिवस सुट्टी दिलेली आणि आमच्या पोलीस प्रशासनाने पण तिला पुरस्कार द्यायचं ठरवलेलं आहे. अगं राणी, मग आधी का म्हणून सांगितलं का असं? हा, मला वाटलं काही लपडं बिपडं करून आली काय, तुला दिलं शाळेने मग काढून. आधी सांगायचं ना. आई, मला ही गोष्ट कोणाला सांगायची नव्हती, कारण की मला लई वाईट वाटत होतं का कोणत्या पोरीसोबत असं कोणी कसं काय करू शकतं. त्या गोष्टीचं लई वाईट वाटत होतं, म्हणून मी नाराज होते, म्हणून मी तोंड लटकून दिलेलं होतं. आणि तुम्ही तर त्याचा अर्थाचा गैरअर्थ करून टाकला. बाई माझं लेकरू किती गुणाचं आहे बाई. हा, किती मोठं काम केलं, तिला पोलीस खातं पुरस्कार देऊ राहिलं. हा, माझं लेकरू किती गुणाचं आहे बाई. आणि लोक काय बाई, काही बी बोला त्यांचे तोंड घरचे हसल्यासारखे. माझं लेकरू एवढं गुणाचं आणि बाहेर काही बी टिचकुल्या करू राहिले. हा, अगं शांती आहे, लोकांचं काय इथं बरं असलं हातभर सांगत त्या लोकांवर नाही एवढा भरोसा करायचा राहतो. मी म्हणले होते ना शांताबाईची पोरगी असं कधीच करणार नाही. मला माहिती होतं शांताबाईची पोरगी लई चांगली आहे. हा ना बाई, तू म्हणली होती ना. चला शांत आंटी, येतो आम्ही. आणि तुमच्या पोरीला आहे ना पुरस्कार घ्यायला नक्की पाठवा. तुम्ही सगळे या तिच्या बरोबर. जा आता ज्याच्या त्याच्या घरी. आता कळलं माही पोरगी कमून आली अचानक. जावा आता आपल्या घरी, कामधंदे पडलेले जावा, आम्हाला बी आमचे कामधंदे करायचे. जा मित्रांनो, आता मालिकू घरी आलं एवढं मोठं काम करून. आता माझ्या लेकराला मी तिकडे शाळेत नाही जाऊन देणार. आता मालिकू इथंच राहणार आहे. तर पहा असंच पुढं काय काय होतं, काय काय नाही माझ्या घरात. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले असेच व्हिडिओ रोज पाहत जा. बाय बाय मित्रांनो, उद्या परत भेटू आपण.